नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. हा माझा पहिलाच डेली ब्लॉग आहे. थोडीशी भीती आहे आणि थोडासा आनंद पण आहे, पण मनापासून सुरुवात करायची होती, तर आज मी सुरुवात केली. तर मी आज माझा साधा आणि रोजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमचा पाठिंबा मला खूप महत्त्वाचा आहे. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे देवाच्या पूजेने केली. पहिल्या ब्लॉगची सुरुवात देवाच्या नावानं करणं मला योग्य वाटलं. ते म्हणतात ना की कुठलंही काम करण्याच्या आधी देवाचं नाव घ्यावे, तसं मी देवाच्या पूजेने सुरुवात केली. देवाची पूजा तर झाली, पण मनात एक विचार आला, आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. संडे असो की मंडे असो, स्वयंपाकाला तर सुट्टी नसतेच. आणि ते पण स्वयंपाक करताना तर एकच डोक्यात विचार येतो, भाजी रोज काय बनवायची. म्हटलं भाजीचं राहू द्या, पहिले आपण भात बनवूया आणि नंतर कणिक भिजवून घेऊया आणि थोडा विचार करूया की भाजी काय बनवायचं. त्यानंतर मला आठवलं की अरे आपण काल तर दही लावलं होतं, त्याचं आपण छान दह्याचं बेसन बनवून घ्या. जे घरचं बनलेलं ताजं दही खाण्यात एक वेगळीच मजा असते. आणि हे मी दही लावायला कुठून शिकले तुम्हाला माहिती आहे का? ते मी माझ्या आईकडून शिकले. कारण आमच्याकडे ना गावाला म्हशी आहेत, त्यामुळे आमच्याकडे दही, दूध, ताक सगळं मिळतं. त्यामुळे आई कुठे गावाला गेली तर आम्हाला आई सांगून जायची, दूध ना थोडं गरम आहे, त्यामुळे थोडं कोमट झालं की त्यात थोडं दही घाल आणि झाकून ठेव. तुमच्याशी गप्पा मारता मारता सगळं कापून घेतलं आहे. हे आहे मी बनवलेलं ताजं दही. दही घेतलंय, त्यामध्ये थोडं बेसन ॲड केलं आहे. त्यानंतर मी ना फोडणी घालून घेतलंय. तर मग आता बनवूया बेसन. कढईमध्ये तेल टाकले, त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर टाकलाय लसूण आणि कढीपत्ता आणि मिरची. त्यानंतर छानसं परतून घेतला आणि नंतर टाकलाय कांदा. आणि हे जे मी ना फोडणीमध्ये तिखट मीठ न घालता डायरेक्ट जे काही बेसिक मसाले आहे ते आपल्या भांड्यामध्ये जे दही काढलं आणि बेसन काढलं होतं त्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतले आहे. तिखट मीठ, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि मस्तपैकी त्यामध्ये थोडं पाणी घालून फेटून घेतलं आहे. त्यानंतर फोडणी जी दिली आहे त्यामध्ये आपण ॲड करून घेतलं आहे आणि मस्तपैकी बेसन बनवलं आहे. आणि आता मी बनवते आहे गरम गरम पोळ्या. त्यानंतर आम्ही बसणार आहे जेवण करायला. जेवण केल्यावर तर कंटाळा येतो कामं करायचं, पण काय करायचं ना, पोट्यावर एवढं सारा पसारा दिसला की मन तर लागतच नाही. त्यामुळे किचन ओटा आणि भांडे तर क्लीन करावंच लागतं. आज संडे होता, त्याच्यामुळे साफसफाईचा डे होता. त्यामुळे आज सकाळी सगळे उठून पडदे धुवून काढले आणि तोरण जे लावले होते ते पण आज सर्व धुवून काढले. त्यानंतर आम्हाला जायचं होतं 5 वाजता आळंदीला. मागच्या वर्षीपासून माझी इच्छा होती की गजानन महाराजाचं पारायण करायचं, पण ती पोथी अवेलेबल नव्हती. त्यामुळे ते घेण्यासाठी आम्हाला आळंदीला जायचं होतं. चहा पिल्याशिवाय आता एनर्जी येत नाही, त्यामुळे चहा बनवला आणि आम्ही सरळ निघालो आळंदीला. जाताना तर एवढं ट्रॅफिक नव्हतं, पण थोडं आळंदीच्या समोर गेलो आणि तिथे आम्हाला थोडं ट्रॅफिक लागलं. आळंदीला गेलो आणि पहिल्याच शॉपमध्ये आम्हाला गजानन महाराजांची पोथी भेटली.
ती घेतली. काही स्वामी समर्थांचे मी पुस्तक पाहिले आणि नंतर आपण आलोच आहे आळंदीला, तर चला म्हटलं आपण आतमध्ये जाऊन येऊ. आतमध्ये समोर जाताच तर एवढी गर्दी की आम्ही समोरनं मंदिरात न जाता आम्ही रिटर्न घरी आलो. आणि येताना तर एवढं ट्रॅफिक लागलं काय सांगू की अर्धा तास आम्ही त्या ट्रॅफिकमध्येच फसलो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर हातपाय धुतले आणि देवाला दिवा लावला. त्यानंतर मी बनवला स्वयंपाक. असा होता माझा हा दिवस. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. कुठे चुका झाल्या असतील तर मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल म्हणून तुमचा थोडासा पाठिंबा असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.